नमस्कार दादा, तुमचं नाव कसं? राजाराम लोखंडे. कुठलं गाव? वाशी. तुम्ही आता हा साधारण व्यवसायावर सांगा. तुम्ही म्हशीला आता ते हे केलं, म्हशीचे केस काढले, तर त्यावर जर आम्हाला सांगा, म्हशीचे केस का काढतात, किती दिवसात काढतात? त्याला कोळवा होत्यात, गुचड होत्यात, त्याच्यामुळे ते वर्षात 1-2 वेळा फोडावे लागतात. नाही बोललं तर काय होतं? मग काय तुमचे ढोरच बाद होणार नाही. म्हशी बोडणे, म्हशी भादरणे, भादरणे पण शब्द आहे ना, भादरणे, म्हशी भादरणे म्हणजे बरं. साधारण मग आता साधारण किती म्हणजे किती वर्षात 2 वेळा करायला लागते. वर्षातनं 2 वेळा बोडायला 6 महिन्यानं भादाडायला 6 महिन्यातून एकदा. मग त्याला तुम्ही काय औषध वगैरे असं काय लावता की कसं काय? नाही औषध आपण नाही केलं तर ते करायला लागते ना. होय काय? बोडलं तर हां हां हां. साधारण ते कसं काय, म्हणजे साधारण कुठला साबण किंवा असं काय वापरताय? काय साबण आपलं की धुण्याचा निरमा, धुण्याचा निरमा असला तर होय निरमाचा. बरं बरं. आणि कुठलं म्हणजे कुठले म्हणजे नाही केस काढली ती, म्हणजे बोध भादरलं नाही तर काय त्रास होतो मला? तुम्ही किडे तांबवा होत्या, थांबवा, हां, कोळवा होत्या, सगळं त्याच्यामुळे ते ढोराच्या अंगाला लागत नाही ना, खाल्लेल्या अंगाला लागत नाही. मग त्या काय दुधावर परिणाम होतो, दूध देण्यावर वगैरे? आगच नाही त्याला. हां, म्हणजे आग होते. मग सध्या ऑक्टोबर हिट असल्यामुळे ते काढताय का तुम्ही? ऑक्टोबर हिट असल्यामुळे सरासरी या महिन्यात बरेच जण काढतात असे. माझ्या महिन्यात पूर्वीच आमच्या आता मग तुम्ही हे असे काढताना, म्हशीचे केस काढताना काय म्हणजे तुम्हाला असं म्हस भुजणं किंवा असं शिंग मारणं असं प्रकार कधी घडलं नाही? काय नसतं, काय नसतं, ते भाजून घेतात. बरं बरं बरं, चालेल. मग ते त्यांना म्हणजे असं एक, आता तुम्ही ब्लेड कसं, माणसाला कसं एक ब्लेड एकालाच वापरतात, तसं काय प्राण्यांचं 4 ते 5 लागतात. 4 ते 5 ब्लेड लागतात. हे माझे 3 झाले बघा. 2 झाले. 3 ब्लेडमध्ये 2 झाले. 2. बरं बरं बरं. तुम्ही किती वर्षापासून? 30 वर्षांपासून करता? बरोबर. असा एक प्रसंग नाही असा काय घडला आहे का, असा किंवा तुम्ही भादराला म्हस भादरते आणि असं मारलं वगैरे की असं काय झालं का कधी? कधीच नाही. म्हणजे मारकुटे म्हस असेल ते का मालकाला मारते. हां, तुम्ही बांधूनच हे करता असं? बरं. तुमच्या म्हशी किती आहेत घरी? 3 आहेत. हां, तुमच्या आहेत. बरं. छान माहिती दिली. कारण हे माहिती आहे, गावातल्या लोकांना माहिती आहे, मात्र शहरातल्या लोकांना फार कमी जणांना माहिती आहे की म्हशीचे केस काढायला लागतात. आता काही प्रश्न उठतो की जंगलातल्या म्हशींचा काय किंवा गव्याचं काय? ते का घासून आहो, त्यांची केस तुटलेली असतात, ते असे असतात. ते जंगलातले असतात ते गव्याचे वगैरे. त्यांच्यावर काय गोचाडणी हे माहीत. जंगलातले गवे हां, गवेरेडे. ते कसं काय, त्यांच्या अंगावर पण येतात ना? मोठं त्यासने पण त्रास होत असणार ना? ठीक आहे, चांगली माहिती दिली तुम्ही. बरं, थँक्यू. तुमचं नाव कसं? तुमचं नाव कसं? हां, तुमचं गाव कुठलं? हो, तुमच्या म्हशी आहेत? तुम्ही पण असं हे करतात? तुम्ही पण असं भादरताय म्हशी? तुम्ही भादरताय? अरे वा वा. तुम्ही किती वर्षापासून भादरताय? 3 वर्ष आलं. चांगलं आहे. तुमचा का दूध व्यवसाय आहे काय? अरे वा. सगळे संलग्न भेटले मला, व्यवसायाशी पूरक भेटले सगळे. शेतकरी आहेत, तुम्ही दूध व्यावसायिक आहात. काय साधारण तुम्ही दूध विकताय? तुमच्या घरचं दूध? नाव कसं तुमचं म्हणाला? हां, कृष्णात पाशी. बरं. तुमचं दूध साधारण किती, दररोज किती विकता दूध तुम्ही? 30 लिटर. तुमच्या घरचं की घरचं? किती आहेत म्हशी? हां, 7 म्हशी. 7 म्हशींचं 30 लिटर दूध. सकाळ संध्याकाळ की? हां, 60-65. मग तुम्ही कुठे जाता? दूध कुठे घालताय? दूध डेअरी घालता. वैयक्तिक मग असं घरगुती वगैरे घालत नाही? घालताय. कसं लिटर घालता? 65 रुपये. कुठलं परवडतं? डेअरीचं परवडतं की डेअरीचं परवडतं? असू दे काय नाही म्हणजे 60 रुपये 80. हां, बाकीचं मग असू दे काय नाही. फक्त कसं आहे की
आता मुलांना म्हणजे जे आता नोकरीच्या मागं पळतात नोकरीच्या मागं त्यांच्यानी शेती व्यवसाय करावा, गुरं पाळावीत. हा एक शेण काढायला पाहिजे, शेण काढण्याची तयारी पाहिजे. काढणारच तयारी पाहिजे. होय. सकाळी 3 बुट्ट्या शेण टाकली हे मला वाटतं तुम्ही सकाळी किती वाजता उठता? आता 5ला 6:05ला. आणि रात्री किती वाजता झोपता? 10:30ला. मग मशीनला फिरायला वगैरे लागत असेल ना, फिरवायला लागत असेल ना मशीनला. 4 किलोमीटर फिरवा जाते. तुमची शेती किती आहे? मोठा कवळी आहे बघा. 2.5 एकर. हां 2.5-3 एकर. मग त्याचं हे पेंड्या वगैरे तुमच्या शेतातल्या? चाऱ्याचा पण प्रश्न आहे नाही. काही जणांचे जनावर आहेत खरं त्यांच्याकडे शेती नाही, त्यामुळे ते चाऱ्याचा प्रश्न येतोय. हा पण आहे. म्हणजे दूध तर म्हणजे गाई किंवा गुरं पाळायची असतील तर तुमच्याकडे शेती पाहिजे, बरोबर ना? गेलं बघा खाते. आता खाते मिळते. नाही खरं ते कडबा काय कडबा कुट्टी खरं ते किती कसं परवडतं ते? परवडतं? वैरण नाही लागत नाही. हां हां. बरं, छान माहिती दिली तुम्ही. आणि तुम्हाला असंच तुम्ही चांगलं म्हणजे बिझनेस करताय, तुम्ही बिझनेसमॅन आहात. तुमचं अभिनंदन. ओके, तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.